राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर आहेत. प्रकाश आंबेडकर जी अमरावतीमध्ये एक दुःखदायक घटना घडते आणि खरं तर जिल्हा रुग्णालयामध्ये ही सगळी आग लागते. या सगळ्या संदर्भातची माहिती काय आणि किती लहान नवजात बालकं या सगळ्या आगीमध्ये दगावलेली? अमरावतीमध्ये रात्री झालेल्या घटनाक्रमामध्ये एकूण 3 बालकांना दुर्दैवानं आपल्याला वाचवता आलेलं नाही. ज्या पद्धतीनं एकूण तिथं स्फोट झाला, व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, शॉर्ट सर्किटमध्ये झाला, कशामुळे झाला आणि त्याच्यानंतर झालेल्या स्फोटानंतर तिथल्या सगळ्या बालकांना वाचवायचा प्रयत्न आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रयत्नांची शिकस्त केली. अगदी जीव धोक्यात घालून त्यांनी काम केलं, परंतु दुर्दैवानं त्यातल्या 3 बालकांना आपण वाचवू शकलो नाही. ही घटना अतिशय गंभीर आणि दुःखद आहे, दुर्दैव आहे आमच्यासाठी सुद्धा, कारण ह्या नवीन बालकांना आपल्याला वाचवता आलं नाही. जी घटना घडली ती खूपच दुःखद आहे. परंतु या सगळ्या घटनेमध्ये आता जी बालकं त्या कक्षामध्ये होती त्या इतर बालकांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्यांची प्रकृती कशी आहे? नाही, खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा त्या सगळ्या लोकांना दाखल केलेलं आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत. ज्या पद्धतीनं त्या सगळ्यांची सुरक्षितता पाहिजे होती ती आहे, त्यामुळे ते सगळं निवांत होईल. फक्त दुर्दैवाने या 3 बालकांना आपल्याला वाचवता आलेलं नाही. परंतु या सगळ्या घटनेची संदर्भातली माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही दिली आहे का आणि तुम्ही स्वतः त्या घटनास्थळी पाहणी करता जाणार आहे का? आज घटना रात्री 3:30 वाजता घडल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळीच एकूण यंत्रणा ही म्हणजे सर्वांच्यासाठीच अनपेक्षित आणि धक्कादायकच हे असल्यामुळं तिथं जाणं हे अपेक्षित आहे. त्यामुळं आता थोड्या वेळानंतर आम्ही तिकडं जातोय आणि आम्ही आणि आमचे सर्वच अधिकारी आम्ही सगळेच पोहोचतोय तिथं. प्रत्यक्ष वस्तुस्थिती, तिथल्या पालकांना भेटणं, अशा सगळ्या घटनास्थळाची भेट देण्यासाठी आम्ही तिथे जातोय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊनच आम्ही जातोय. खरं तर इमारत जी जिल्हा रुग्णालयाची इमारत होती ती 1 वर्षांपूर्वीच त्याचं खरं तर उद्घाटन करण्यात आलं आणि कार्यान्वित झालेली होती. परंतु अचानकपणे स्फोट झाल्यानंतर तिथची जी फायर सिस्टीम अलाराम आहे ती मात्र कार्यान्वित होत नाही. त्यामुळे कुठेतरी त्याचा कुठेतरी फटका बसला अशा पद्धतीचं देखील बोललं जात आहे. फायर सिस्टीमच्या संदर्भातलं फायर अलार्मच्या संदर्भातलं त्रुटी आहेत का त्या रुग्णालयामध्ये? मी तेच म्हणतोय की टेक्निकल टीमचं ओपिनियन येईल आणि ते ओपिनियन आल्यानंतर आपल्याला याच्याबद्दल अधिक स्पष्टपणानं आपल्याला ज्या काही त्याच्यामध्ये जे दोष असतील, काही चुका असतील तर त्या आपल्याला निश्चितपणानं बोलता येतील. अपेक्षित असं आहे, नवीन हॉस्पिटल आहे, सर्व यंत्रणा आपण व्यवस्थित दिल्या आहेत, तर ते व्हायलाच नको पाहिजे. 2 वर्षांपूर्वी त्याचं लोकार्पण झालं आणि लोकांच्या सेवेत ते दाखल झाले. पण ठीक आहे, 2 वर्ष म्हणजे काय फार वेळ नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडली असेल तर नेमकं काय झालं हे बघितलं की आपल्याला पुढे जाता येईल. परंतु जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई होईल का या सगळ्या प्रकरणात? कारण की आता ह्या सगळ्या घटनाच्या संदर्भात काही चौकशी समिती तुमच्या मार्फत किंवा वरच्या स्तरावरती तयार होणार आहे का? नाही, आता प्रत्यक्ष पाहणी आम्हीही करतो. सर्वच लोकप्रतिनिधी, तिथले सन्मान्य आमदार महोदय, खासदार महोदय तेही तिथं पोहोचलेत. लोकप्रतिनिधी, सर्वच नागरिक, सगळ्यांच्यासाठी अस्वस्थ करण्याचाच विषय आहे. त्यामुळं आम्हीही तिथं जातोय. प्रत्यक्ष त्याची पाहणी करून त्याच्यानंतर चौकशी तर होईलच आणि चौकशीमध्ये जर अशा पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, मग ते यंत्रणांमधून झाल्या असतील, कर्मचाऱ्यांमधून झाल्या असतील तर त्याच्यावरती कारवाई तर निश्चितच होणार. परंतु ही एका रुग्णालयाची अवस्था आहे. खरं तर आग लागली तर फायर सिस्टम ऑन होत नाही, अलार्म वाजत नाही. राज्यभरात अशा अनेक खरं तर जिल्हा रुग्णालयांचा प्रश्न आहे. त्या संदर्भात एक ऑल ओव्हर राज्याचं जिल्हा रुग्णालयांचं किंवा सगळ्या सिस्टीमचं फायर सिस्टीमचं ऑडिट होणार आहे का? कारण की ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे या सगळ्या घटनाक्रमानुसार. नाही, राज्यभरातल्या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये सुद्धा फायरची जी काही व्यवस्था आहे त्याच्याबद्दल या घटनाक्रमानं आम्ही परत रिव्ह्यूज घेऊ. तो भागच नाही, तो घ्यावाच लागेल, कारण आपण सगळ्या यंत्रणा देतोय, निधी देतोय, संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतोय, परंतु त्याच्यामध्ये प्रत्यक्षात जे काही योग्य पद्धतीनं काम होतंय नाही होतंय याच्याबद्दलची संपूर्ण रिव्ह्यू घेण्याचं काम तर या निमित्तानं होईलच. परंतु ही जिल्हा रुग्णालयाची राज्यभरातले जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फायर सिस्टीम अलारामचा विषय आहे. त्याचसोबतच स्ट्रक्चर, अर्थात एखादी इमारत, हॉस्पिटलची इमारत उभी होत असेल तर त्याच्या एका स्ट्रक्चरचा देखील विषय असतो. कारण की त्या स्ट्रक्चरनुसारच ती ती हॉस्पिटल बनलं पाहिजे. एक्झिट आणि इनडोअर पाहिजे, गेट्स हवे असतात, लिफ्ट्स हवी असते त्या पद्धतीने. परंतु कोणतेच नॉर्म्स जे आहेत ते सध्या खाजगी रुग्णालयांत देखील पाळले जात नाही. त्यामुळे त्यांना देखील तुमच्या कक्षेत तुम्ही सामावून घेणार? नाही, मुळात आपण लक्षात घ्या की बॉम्बे नर्सिंग ॲक्ट की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा सगळे येत आहेत, त्याला परमिशन आम्हीच देतोय. त्यामुळं फायरच्या संपूर्ण परमिशन्स घेतल्याशिवाय, फायर ऑडिटच्या संपूर्ण परमिशन घेतल्याशिवाय त्याला हॉस्पिटलला परमिशन मिळत नाही.
मग ते खाजगी रुग्णालय असेल अथवा शासकीय रुग्णालय असेल, त्याच्यासाठी ज्या काय परवानगी आहे त्यातली फायर ऑडिट हे खूप महत्त्वाचं अशा पद्धतीची परमिशन आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये ते आपण लागू केलेलं आहे. या घटनेच्या निमित्तानं इतकं निश्चित आहे की पहिल्यांदा आजच्या दिवशी आम्ही त्याची भेट घेऊ आणि भेटीनंतर मात्र संपूर्ण राज्यभरातल्या खाजगी आणि शासकीय यंत्रणातल्या सुद्धा फायर ऑडिटच्या बद्दलची जी वस्तुस्थिती आहे ती सुद्धा आपण रिव्ह्यू घेणार आहोत. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राज्याचे आरोग्यमंत्री होते प्रकाश आंबेडकर, ते स्वतः अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पाहणी करून खरं तर जी झालेली घटना आहे त्या संदर्भातली चौकशी सुद्धा ते लावणार असल्याची माहिती त्यांनी आपल्यासोबत बोलताना दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.